घरोघरी आता गौरीच्या आव्हानाची तयारी चालू आहे। 2 दिवसात आपल्या इथे महालक्ष्मी बसणार आहेत आणि महालक्ष्म्यांना एकदम आवर्जून केली जाणारी आणि आवडीची भाजी म्हणजे ह्या 16 भाज्या आहेत। या 16 भाज्या त्यामध्ये तोंडली येतात, वाल येते, गवार येते, दोडकं येतं, वांग, सिमला मिरची, गाजर, काशीफळ, पडवळ, भेंडी, त्यानंतर कारलं येतं। कारल्याला मी मीठ लावून घेतलेलं आहे म्हणजे कारल्याचा कडूपणा थोडासा कमी होईल। कढईत तेल गरम करायला ठेवलं आणि भाज्या कापून घेतल्या। भेंडी कापून घेतली होती। भेंडी आधी फ्राय करून घ्यायची म्हणजे भेंडी इतर भाज्यांसोबत टाकली तर ती चिकट होऊ शकते, त्यामुळे भेंडी सुरुवातीला फ्राय करून घ्यायची। छान कुरकुरीत झाली की काढून घ्यायची। थोडंसं तेल गरम करायचं आणि त्यात कारले टाकायचे आणि कारलेही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। कारले फ्राय व्हायला थोडासा वेळ लागतो म्हणजे 2 ते 3 मिनिटं लागतील। कारले व्यवस्थित कुरकुरीत फ्राय झाले की मग आपण काढून घेऊ। कारले इतर भाज्यांमध्ये आपण टाकले तर त्याचा कडवटपणा जास्त वाटेल आणि भाज्यांची चवही छान लागणार नाही, त्यामुळे कारले आपण फ्राय करून घेतले। उरलेल्या तेलात आता आपण थोडीशी मोहरी टाकली। मोहरी तडतडली की जिरं टाकायचं। या भाज्यांमध्ये लसण कांदा वापरत नाहीत कारण की ह्या नैवेद्याच्या भाज्या असतात। सुरुवातीला टोमॅटो टाकून घेतला। टोमॅटो थोडासा छान फ्राय झाला की इतर भाज्या टाकायच्या म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा भाजीला छान लागतो। त्यानंतर मी सगळ्या ज्या गवार आणि इतर शेंगा कट करून घेतल्या होत्या त्या सुरुवातीला टाकून घेतल्या कारण की त्या फ्राय व्हायला थोडासा वेळ लागतो। त्या व्यवस्थित फ्राय झाल्या की आपण इतर भाज्याही त्यात ॲड करणार आहे। त्यात मी गाजर टाकून घेतले। गाजरला वाफ आली आणि काशीफळाला वाफ आली की ते थोडेसे नरम होतात। तो पडवळ टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर तोंडली टाकून घेतली। वांग कट करून घेतलं होतं, वांगही त्यात टाकून घेतलं आणि सिमला मिरची टाकून घेतली। या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात। त्यानंतर याला थोडंसं आपण आळं तयार करायचं आणि त्यात लसण लसण तर टाकत नाही आहे, थोडीशी धने जिरे पूड, हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचं। या भाजीला कुठलाही मसाला नाही वापरला पण धने जिरे पूड वापरली की भाजीला खूप छान चव येते, अप्रतिम अशी लागते। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। आणि भाजी मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाका आणि भाजी छान परतून घ्या आणि भाजीला थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे म्हणजे ज्या भाज्या थोड्याशा कडक वाटत असेल त्या थोड्याशा नरम होतील आणि पटकन अशा शिजतीलही आणि चवही त्याची छान मिक्स होईल। त्यानंतर पाण्याला शिपका दिला की भाजी एकदा परत दणदणीत वाफ काढून मिक्स करून घ्यायची। भाजीला छान तुम्ही बघू शकता किती छान ग्रेव्ही झालेली आहे। आता आपण ज्या भाज्या फ्राय करून घेतल्या होत्या म्हणजे कारलं आणि आपण भेंडी फ्राय करून घेतली होती तीही आता आपण अलग त्यात मिक्स करायची आणि हलक्या हाताने थोडीशी मिक्स करून घ्यायची म्हणजे आपल्याला जास्त मिक्स करायची आवश्यकता नाही। त्यानंतर ही आपली भाजी छान तयार झालेली आहे। ही भाजी महालक्ष्मीसाठी आवर्जून केली जाते। ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली। थँक्यू।